परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे आणि तो आपल्या लोकांवरती प्रीती करण्याचं कधी सोडत नाही आहे. यावेळेस आपण देवाचं वचन वाचणार आहोत आणि वचन आहे उत्पत्तीचं पुस्तक, याचा 15वा अध्याय 1 ते 10 वचन. आणि या वचन वाचण्यासाठी मी विनंती करतो बायकीबाईंना की त्यांनी पुढे यावं, हे वचन वाचावं आणि प्रार्थना करावी. आपण परमेश्वराचं वचन वाचूया. आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग निवडण्यात आलेला आहे प्रियानो, तो आहे उत्पत्ती याचा 15वा अध्याय, वचन आहेत 1 ते 10. उत्पत्ती याचा 15वा अध्याय, वचन आहेत 1 ते 10. देवाचा अब्रामाशी करार. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे: अब्रामा, भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालक होणार. अब्राम आणखी म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही, तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. तो त्याला म्हणाला, तुला हा देश वतन द्यावा म्हणून खासद्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे. तो म्हणाला, प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून? त्याने त्याला सांगितले, माझ्यासाठी 3 वर्षांची एक कालवड, 3 वर्षांची एक शेळी, 3 वर्षांचा एक एडका, 1 होला आणि पारव्याचे 1 पिल्लू अशी घे. त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्यांचे 2-2 तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेविले. पक्षी मात्र त्याने मधोमध चिरले नाहीत. देवा, ही वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियानो, आता आपण प्रार्थना करूया. आपण आपली नेत्र बंद करूयात. हालेलुया, 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 हालेलुया. स्तुती, स्तुती, स्तुती. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. हे अखिल सृष्टीच्या उत्पन्न करता प्रभू परमेश्वर पित्या, पुन्हा एकदा दयाघन परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो. सर्व आदर, सर्व सन्मान, सर्व गौरव, सर्व महिमा आम्ही तुला देतो दयाघन परमेश्वरा. मागील आठवड्याभर दयाघन परमेश्वरा तू आमचं सहाय्य करता देव झालास. आमचं तू संरक्षण केलंस, आमचा सांभाळ केलास सर्व वाईटापासून दयाघन परमेश्वरा. आमच्या सर्व गरजा तू भागवल्यास दयाघन परमेश्वरा. आणि खरोखर दयाघन परमेश्वरा, इतकं तू आमच्यावर प्रेम करतोस दयाघन परमेश्वरा. या सर्व गोष्टींबद्दल मी तुझे आभार मानते दयाघन परमेश्वरा. आजचा नवीन आठवडा दयाघन परमेश्वरा, या नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी दयाघन परमेश्वरा, या ऑनलाईन पद्धतीने दयाघन परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाला दयाघन परमेश्वरा तुझ्या चरणापाशी एकत्र केलंस, याबद्दल मी तुझे आभार मानते. खरोखर दयाघन परमेश्वरा, तू स्तुतीस पात्र भयास योग्य असा परमेश्वर आहे दयाघन परमेश्वरा. खरोखर दयाघन परमेश्वरा, ह्या वेळेस दयाघन परमेश्वरा सर्वप्रथम दयाघन परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो दयाघन परमेश्वरा, जे काय आमच्या हातून दयाघन परमेश्वरा तुझ्या विरुद्ध जे काय अन्याय अपराध झाले असतील, जे काय पाप झाले असतील दयाघन परमेश्वरा, त्या सर्व पापांची, चुकांची, अन्याय अपराधांची तू आम्हाला क्षमा कर दयाघन परमेश्वरा. आणि खरोखर दयाघन परमेश्वरा, दयाघन परमेश्वरा,
तुझं गौरव दयावान परमेश्वर आमच्या जीवनाद्वारे आणखी तू करून घे अशी मी प्रार्थना विनंती करते. विशेष प्रार्थना करते ह्यावेळेस दयावान परमेश्वरा, तुझ्या वचनाकडे आम्ही वळत असताना दयावान परमेश्वरा, खरोखर दयावान परमेश्वरा, आमचं लक्ष दयावान परमेश्वरा तुझ्या वचनाकडे लागू दे. दयावान परमेश्वरा, तुझं वचन आम्हाला असं सांगतं दयावान परमेश्वरा की परमेश्वरा तू तुझ्या संपूर्ण नावाहून तुझ्या वचनाची थोडी वाढवलेली आहेस दयावान परमेश्वरा. आणि म्हणून दयावान परमेश्वरा, हे जे तुझं जिवंत वचन आहे दयावान परमेश्वरा, जे दयावान परमेश्वरा तुझं सामर्थ्यशाली वचन आहे दयावान परमेश्वरा, त्या वचनाद्वारे तू आज आमच्या प्रत्येकाची भेट घे दयावान परमेश्वरा. आमच्या प्रत्येकाशी तू बोल दयावान परमेश्वरा. तुझ्या वचनाद्वारे दयावान परमेश्वरा आम्हा प्रत्येकाला तू बोध कर दयावान परमेश्वरा. आणि खरोखर दयावान परमेश्वरा, तुझं वचन ऐकून दयावान परमेश्वरा, ते वाचून दयावान परमेश्वरा, त्या प्रकारे दयावान परमेश्वरा तुला पाहिजे तसं आम्ही जीवन तुझ्यासाठी जगावं दयावान परमेश्वरा. याच्याकरता तू आम्हाला विशेष सहाय्य, मदत, मार्गदर्शन कर. विशेष प्रार्थना करते दयावान परमेश्वरा, तुझे बोलणारे जे दास आहेत दयावान परमेश्वरा, त्यांना मी तुझ्या गौरवी हातामध्ये समर्पित करते दयावान परमेश्वरा. त्यांच्या ओठा कंठाला तू स्पर्श कर दयावान परमेश्वरा. आणि दयावान परमेश्वरा, तुझे जे शब्द आहेत दयावान परमेश्वरा, तुझे जे आशीर्वादाचे शब्द आहेत दयावान परमेश्वरा, तुला जे सांगायचे तुझ्या लोकांना दयावान परमेश्वरा, ते सर्व शब्द दयावान परमेश्वरा त्यांच्या मुखामध्ये तू घाल दयावान परमेश्वरा. आणि केवळ तुझंच गौरव करून घे दयावान परमेश्वरा अशी मी प्रार्थना विनंती करते. पुन्हा एकदा प्रत्येक गोष्टीबद्दल तुझी स्तुती करत इथून पुढची सर्व वेळ काळ समय तुझ्या हाती सोपून देत प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून तो एक महान माझ्या स्वर्गीय पित्या. आमेन. परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे. आणि यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहणार आहोत की तो परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनातून काय शिकवतो. ज्यावेळेस आम्ही उत्पत्तीचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 1 ते 10 वचनं पाहतो ना, तर ह्या 1 ते 10 वचनामध्ये परमेश्वर दृष्टांताच्या द्वारे अब्रामाला देवाचं वचन प्राप्त होतं. आणि अब्राम देवासंगती बोलू लागतो. आणि देव जो आहे ना, ते देवाचं वचन अब्रामाला प्राप्त झाल्यानंतर पहिली गोष्ट परमेश्वर त्याला एक गोष्ट सांगतो. तो म्हणतो, भिऊ नको, मी तुझी ढाल आहे व मी तुझं पारितोषिक आहे, प्रतिफळ मी तुझं आहे. बघा, परमेश्वराच्या लोकांनो, ज्यावेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काम करायला लागतो, परमेश्वर ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद द्यायला लागतो ना, त्यावेळेस तो परमेश्वर जो आहे ना, तो पहिली गोष्ट आम्हाला सांगतो की भिऊ नको, मी तुझं प्रथम पारितोषिक आहे आणि मी तुझी ढाल आहे. आज आम्ही अब्रामाच्या जीवनामधून हे पाहणार आहोत की जो परमेश्वर जो आहे ना, तो अब्रामाला एक महत्वाची गोष्ट सांगत राहिलेला आहे. आणि अब्रामाला तो म्हणतो, मी तुझं पारितोषिक आहे, मी तुझं पारितोषिक आहे, मी तुझं प्रतिफळ आहे, मी तुझी ढाल आहे. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस परमेश्वर मला असं म्हणतो की मी तुझी ढाल आहे, मी तुझं प्रथम पारितोषिक आहे, तर माझ्या जीवनामध्ये मला कोणची गरज आहे? मी तुझी ढाल आहे. तो म्हणतो, मी तुझी ढाल आहे. तो माझ्या परिवाराची ढाल आहे, तो माझी ढाल आहे, माझ्या सर्व कुटुंबाची तो ढाल आहे. मग तो ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये माझी ढाल बनतो, तर मग जगातले जे सर्व संकट, त्रास, दुःख जे येतात ना, ते सर्व माझी ढाल म्हटलेला माझा परमेश्वर आहे. जो तुमचा परमेश्वर आहे ना, तो सर्व काही आपल्यावरती घेतो. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस ही गोष्ट परमेश्वरासंगती अब्राम बोलत होता, देवाची गोष्ट अब्राम ऐकत होता ना, अब्रामाला ते बरं वाटलं. आणि अब्राम दुसऱ्या वचनामध्ये ही गोष्ट म्हणतो. अब्राम काय म्हणतो माहिती का परमेश्वराला? परमेश्वरा, मी तुला काय देणार, तू मला काय देणार? मी तर निसंतान मरणार म्हणून सांगितलं. तो म्हणतो, माझ्या घरातला जो माझा दास जो आहे ना, दिमस्किस आली, जर तू माझ्या घराचं काय होणार आहे? मालक होणार आणि तो सर्व काही चालून नेणार. पण
ज्यावेळेस आम्ही ह्या वचनाकडे पाहतो ना, तर ज्यावेळेस परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त झालं ना, त्यावेळेस तो परमेश्वर जो आहे ना, या सर्व गोष्टी त्याला सांगत असताना अब्रामाला तो म्हणतो, अब्रामाची तो ताकद आहे, अब्रामाची तो ढाल आहे, अब्रामाला तो संरक्षण देणारा आहे, अब्रामाच्या जीवनामध्ये तो काम करणारा आहे. आणि अब्रामाला तो हे सगळं सांगत असताना तो म्हणतो, अब्रामा, तुला मी ते 4 राजे तू मारलेले आहेत ना, त्या राजांना तुला मारण्यासाठी ताकद देणारा तो परमेश्वर मी आहे. लोटाला पकडून नेलं, लोटाबरोबर 5 राज्य पकडून नेलं आणि 5 राजांनी, या 4 राजांनी त्यांना पकडून नेलं. आणि अब्रामाला ज्यावेळेस ही खबर लागली, अब्रामाने आपले लोक नेले आणि त्या 4 राजांना त्यांनी पराजय केला. एलामचा राजा करदास गोमेर ह्याला त्यांनी मारलं. त्याच्यानंतर गोमियाचा राजा तिदाद ह्याला त्यांनी मारलं. सिनारचा राजा अम्रोबेल ह्याला त्यांनी मारलं. आणि एलासाचा राजा आर्यक ह्याला त्यांनी मारलं. आणि त्या लोटाला त्यांनी परत घेतलं. ही ताकद कोणी दिली होती त्याला? 85 वर्षाचा अब्राहम, आणि तो 4 लोकांबरोबर लढायला, 4 राजांबरोबर आणि त्यांच्या सैन्यांबरोबर लढायला गेला. त्याला ताकद कोणी दिली? परमेश्वर म्हणतो, मी तुझी ढाल आहे. परमेश्वर म्हणतो, मी तुझं प्रथम पारितोषिक आहे. देवाच्या प्रियजनांनो, दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, देवा मला काय देणार आहे तू? माझ्या जीवनामध्ये काय आहे तू? आणि देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस 4थं वचन मी वाचतो ना, तेव्हा परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारीस होणार नाही. अब्राम, तू काळजी करू नको. अब्राम निराश आहे. अब्राम आपल्या जीवनामधला आता संपलेला आहे असं समजून सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. देवाच्या प्रियजनांनो, आम्ही पण आमच्या जीवनामध्ये आमच्या ह्या सर्व गोष्टींमुळं सगळं काय थकून आम्ही परमेश्वराला सांगतो. पण परमेश्वर काय म्हणतो माहितीये का? हे तुझ्या जीवनातले 4 मोठाले राजे मारण्यास सहाय्य करणारा मी तुझा परमेश्वर आहे. तुझे आजार, तुझी आर्थिक स्थिती, तुझ्या जीवनातले प्रश्न, तुझ्या जीवनातले हे जे 4 राजे तुझ्यावर चालून आले होते ना, ह्या 4 राजांपासून संरक्षण करणारा मी तुझा बाप, तुझा परमेश्वर, तुझा देव तुझ्या बरोबर आहे. हे तू विसरलास का? आणि मग तू हे का म्हणतो की माझं तर सगळं संपलं? देवाच्या प्रियजनांनो, आम्ही पण आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये काही घडत नाही ना, आम्ही निराशाने परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा, माझ्या जीवनातलं संपलं, माझ्या जीवनामध्ये काय राहिलेलं नाही, माझ्या जीवनामध्ये आता काय करावं काही समजत नाही. आणि ज्या वेळेस हे तो बोलतो, परमेश्वर त्याला काय म्हणतो? परमेश्वर देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, ए अब्राम, तू रुक, तोंडातून शब्द काढू नको. मी जे बोलते ते तू ऐक. मी जे बोलतो ते तू ऐक, कारण मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे. मी सर्व समर्थ देव, ह्या जगाचा उत्पन्न करणारा परमेश्वर तुझ्या संगती बोलत राहिलेला आहे. आणि तो काय म्हणतो माहितीये का? तो अब्रामाला म्हणतो, अब्रामा, तू बाहेर ये, तू घराच्या बाहेर ये. आणि घराच्या बाहेर येऊन तू काय कर? तर तू ये आणि जे मी सांगतो ना ते तू करायला सुरुवात कर. देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, 5व्या वचनामध्ये देवाने अब्रामाला आपल्या डेऱ्याच्या बाहेर बोलवलं, आपल्या घराच्या बाहेर त्यांनी बोलवलं. आणि बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं, मोज, ह्या आकाशातील तारे मोज, मोजता येईल तर मोज. बघा, ज्यावेळेस देव बोलतो ना, देवाच्या प्रियजनांनो, देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. देवाच्या शब्दामध्ये ज्या विश्वासाच्या गोष्टी आहे ना, ते त्या अब्रामाने आपल्या जीवनामध्ये त्यांनी ते पाहिल्या की देव आता बोलत राहिलेलं ना, मग ते माझ्या जीवनामध्ये होणार. आणि बायबल असं सांगतं, 6व्या अध्यायामध्ये 6व्या वचनामध्ये असं सांगितलं, अब्रामाच्या ह्या विश्वासाने अब्रामाला नीतिमान गणण्यात आलं. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस मी परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो, बघा, अब्राम आणि देव या दोघांमध्ये वार्तालाप होती आणि देव त्याला उभारी देतो. आमच्या जीवनामध्ये आम्ही एवढं थकलेला असतो, आम्हाला असं वाटतं आमच्या जीवनामध्ये की आता माझं काय होणार,
माझ्या जीवनामध्ये आता काहीच उरलेलं नाहीये. कधी कधी आमच्या कुटुंबामध्ये असे निरनिराळे प्रश्न असतात ना देवाच्या प्रियजनांनो. कधी कधी आम्हाला असं वाटतं की आता माझं कुटुंब आहे आणि देवा तुम्हाला एक मुलगा दिलेला आहे आणि त्या मुलाचं आता मला नीटनेटकं करायचं. तो मुलगा त्याच्या जीवनामध्ये सेटल होत राहिलेला नाहीये. त्याच्या जीवनामध्ये त्याला वाईट संगती वाईट सोबती लागलेली आहे आणि आता म्हणजे घराचं काय होणार. अशा निराश परिस्थितीमध्ये अब्राम देखील इथं म्हणतो देवा मला मूल कुठे आहे. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये मी निराश असतो ना परमेश्वर म्हणतो मी तुझी निराशा दूर करणारा परमेश्वर. आणि परमेश्वर त्याला काय सांगतो माहितीये का, त्याच्या विश्वासाने तो त्याला सांगतो हे अब्रामा तू काय कर. अब्रामाला देवबापाने एक महत्वाची गोष्ट सांगितली की तू काय कर, एक वेदी बांध आणि त्या वेदीवरती तू काय कर. 8व्या वचनामध्ये काय सांगितलं कृपा करून कुणी वाचतं का. तो म्हणाला प्रभू परमेश्वरा मला हे वतन मिळेल हे कशावरून. त्याने त्याला सांगितले माझ्यासाठी 3 वर्षांची एक कालवड, 3 वर्षांची एक शेळी, 3 वर्षांचा एक एडका, एक होला आणि पारव्याचे एक पिलू अशी घे. तिथं असं सांगितलं परमेश्वर जो आहे ना तो अब्रामासंगती बोलू लागला. आणि अब्राम तर तिथं त्यांनी हट्ट केलं देवा मला मूल नाहीये. मग देव त्याला म्हणतो तू एक वेदी बांध आणि त्या वेदीवरती तू काय कर तर एक 3 वर्षाची कालवड तू मला अर्पण कर. त्यानंतर त्यांनी सांगितलं 3 वर्षाची एक शेळी मला तू अर्पण कर. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं 3 वर्षाचा एक एडका तू मला अर्पण कर. एक पारव्याचा आणि एक होल्याचा जो पिल्लू आहे ना अशी तू घेऊन मला अर्पण कर. देवाच्या प्रियजनांनो बघा अब्रामाला देव इथं काहीतरी महत्वाचं शिकवत होता. अब्राम इथं हट्ट करत होता. हट्टाने तो परमेश्वराला म्हणत होता की परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये मूल नाहीये, माझ्या जीवनामध्ये मूल पाहिजे जो माझा वारीस म्हणून माझी सर्व इस्टेट माझी जे सर्व आहे ना ते सांभाळणारा कोणच नाहीये. हट्ट करत होता. देवाच्या प्रियजनांनो ज्यावेळेस आम्ही या वचनामध्ये किंवा या 15व्या अध्यायामध्ये पाहतो आणि त्याच्या 12व्या अध्यायापासून तर 14व्या अध्यायापर्यंत पाहतो ना की परमेश्वराने अब्रामाला वयाच्या 75व्या वर्षी बोलवलं, आशीर्वाद दिला, सर्व बाबतीत बहुगुणित केलं. जिथं तो जायचा त्या सर्व ठिकाणी आशीर्वादित केलेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी अब्रामाने आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतला होता की तो परमेश्वर माझ्यासाठी किती चांगला आहे. आणि हे असताना परमेश्वराला तो काय म्हणतो परमेश्वरा तू मला मूल कुठं दिलं, माझं वारीस कोण होणार, माझ्या ह्या सर्व संपत्तीचा मालक कोण होणार, या सगळ्याची काळजी कोण घेणार. एवढं असताना परमेश्वराने त्याला सांगितले काम कर, तू एक वेदी बांध आणि त्या वेदीवरती काय कर एक 3 वर्षाची कालवड. बघा कालवडीचं प्रतीक काय आहे. ज्यावेळेस आम्ही परमेश्वर बोलतो ना, ज्यावेळेस परमेश्वर अब्रामाला सांगतो ना तर एक महत्वाची गोष्ट तू सांगतो. अरे अब्रामा तू एक काम कर, तू 3 वर्षाची एक कालवड घे. तिथं ज्यावेळेस आम्ही पाहतो ना देवाचं वचन होशेचं पुस्तक 4था अध्याय आणि 16वं वचन ज्यावेळेस आम्ही पाहतो ना तर त्या 4थ्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये काय सांगितलं. ज्यावेळेस आम्ही होशेचं पुस्तक पाहतो आणि होशेच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये पाहतो ना तर इथं अब्रामाने काय केलं होतं की त्या परमेश्वराला तू काय म्हणतो, काय म्हटलं तिथं, कारण इस्रायल हत्ती कालवडीसारखा हट्ट करीत आहे. बघा अब्राम जो होता ना तो हट्ट करत होता. हे कालवड त्यांनी अर्पण करायला परमेश्वराने का सांगितलं अब्रामाला तर त्यांनी सांगितलं ते कालवड ह्यासाठी त्यांनी अर्पण करायला सांगितलं की तुझ्या मनामध्ये जो हट्ट आहे ना, तुझ्या मनामध्ये जो विचार आहे ना, तुझ्या मनामध्ये जे सारखं येत राहिलेलं आहे ना मला मूल नाही, परमेश्वर म्हणतो मी तुझा पारितोषिक आहे, मी तुझी ढाल आहे. तो म्हटलं तू हट्ट जो आहे ना तो तू अर्पण कर. कालवड ह्याचा अर्थ काय होतो तर माझ्या जीवनातला हट्ट, माझ्या जीवनातलं जे दुःख जे मी घेऊन बसलेलो
बसलेलो आहे ना ते मी सोडत नाही. परमेश्वर म्हणतो ते तू सोड, मी तुला आशीर्वाद देईन, मी तुला बहुगुणित कराल, आकाशातील तारे इतके मुलं तुझे मी बनवल, असा परमेश्वर तिथं बोलतो. आणि अब्राहम एकच घेऊन बसला, देवा मला मूल नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस परमेश्वर मला आशीर्वाद देतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी चांगल्या होतात, पण ज्यावेळेस एखादी गोष्ट घडत नाही ना त्यावेळेस आम्ही हट्ट धरून बसतो, देवा तू हे का केलं नाही, माझ्या जीवनामध्ये असं का घडत नाही, माझ्या जीवनामध्ये ते का घडत नाही, माझ्या जीवनातल्या ह्या गोष्टी का आहेत, माझ्या जीवनामधल्या त्या गोष्टी काय. परमेश्वर म्हणतो ती जी तू घेऊन बसलेला आहे ना हट्ट, ते तू मला अर्पण कर. अब्राहमाला त्यांनी सांगितलं तुझ्या जीवनातली ती कालवड आहे ना ती तुम्हाला अर्पण कर, तुझा हट्ट आहे ना तुम्हाला अर्पण कर. आमच्या जीवनामध्ये देवाच्या प्रियजनांनो आम्ही खूप गोष्टीमध्ये हट्ट घेऊन बसतो. परमेश्वराला हट्ट आवडत नाही. परमेश्वर म्हणतो जे तुझ्या जीवनामध्ये नकोय ना ते तुम्हाला अर्पण कर. जे मला पाहिजे ना, जे तू घेऊन बसलेला आहे ना ते तू सगळं मला अर्पण कर, मग मी तुझ्या जीवनामध्ये काम करायला सुरुवात करेन. देवाच्या प्रियजनांनो तुम्ही तुमच्या कुटुंबावरती प्रेम करता का? तुम्ही तुमच्या मुलाबाळांवरती प्रेम करता का? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या सर्व गोष्टींवरती प्रेम करताय का? तर त्या परमेश्वराची इच्छा ही आहे की त्या सर्वांचं चांगलं होण्यासाठी जे तू हट्ट आपल्या मनामध्ये घेऊन बसलेला आहे ना ते तू परमेश्वराला अर्पण कर. कधी लोक म्हणतात काय केलंय माझ्यासाठी देवाने? अरे देवाने तुम्हाला सुखरूप ठेवलं, नाकपुड्यांमध्ये तुमच्या श्वास ठेवलाय, तुम्हाला जिवंत ठेवलंय, तुमच्या लेकरांना मुलाबाळांना सुखी ठेव, अजून तुम्हाला काय पाहिजे? पण आम्ही हट्ट घेऊन बसतो, देवाने मला हेच दिलं नाही, देवाने मला तेच दिलं नाही. देव तुम्हाला सर्व काय देऊ इच्छितो. पण अब्राहमाला पण हीच गोष्ट देव सांगतो की मी तुला खासदांच्या देशातून आणले, कनान देशामध्ये तुला आशीर्वाद देण्यासाठी. आम्ही पण कुठं होतो आणि परमेश्वराने आम्हाला कुठं घेऊन आलो? आम्ही पाहिलं आमचं मागचं जीवन तर आम्ही पाहतो की आम्ही कुठं होतो, आणि आज आम्ही पाहतो की त्या परमेश्वराने मला कुठं घेऊन आलो. हा हट्ट, परमेश्वर म्हणतो हा हट्ट जो आहे ना हा तू दूर कर तुझ्या जीवनातला. हट्ट काय आहे तर ही कालवड जिचा अर्थ काय होतो की हट्ट. आणि कालवड जी आहे ना त्या कालवडीच्या कानामध्ये ना हवा फुकल्यासारखी असते. फक्त हवा फुकलेली असतं, कोणतरी बोललेलं असतं आणि त्या बोलण्यात हवा फुकलेल्या गोष्टींमुळे ती फक्त अशी उड्या मारत राहते, तिरक्या उड्या मारते. आम्ही आमच्या जीवनामध्ये तेच करतो. देवाने मला हे नाही केलं म्हणून आम्ही उलट्या अशा तिरक्या उड्या मारायला सुरुवात करतो. आमच्या जीवनामध्ये आम्ही तिरक्या उड्या मारू नये, आम्ही परमेश्वराच्या हातात पडावं. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं वचन पाहतो ना, ज्यावेळेस आम्ही पाहतो पहिले शमूएलाचं पुस्तक 15वा अध्याय आणि 23वं वचन ज्यावेळेस आम्ही पाहतो ना तिथं काय सांगितलं बघा. पहिले शमूएलाचं पुस्तक 15वा अध्याय आणि 23वं वचन ज्यावेळेस आम्ही पाहतो ना तिथं काय सांगितलं, कृपा करून वाचा कुणीतरी. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे. आणि हट्ट. एक गोष्ट इथं असं लिहिलेलं आहे, हा शमूएल आपली गोष्ट त्या शाऊल राजाला सांगतो. आणि शाऊलाला जी गोष्ट सांगितली असती ना ती शाऊल काय करत नाही. आणि म्हणून शाऊल आपल्या गोष्टीला पकडून राहतो ना, मग हा शमूएल जो आहे ना हा येऊन त्याला सांगतो. आणि हा काय सांगतो माहिती का? अवज्ञा, वाचा कुणी. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे. अवज्ञा, परमेश्वराची आज्ञा मोडलं म्हणजे हे कोणचं पातक आहे? हे कसली प्रतीक आहे? जादूगिरीच्या पातकाप्रमाणे सांगितलेलं आहे. अवज्ञा, परमेश्वराने सांगितलं मी तुला आशीर्वाद दे, मी परमेश्वराला खुटून बसतो, देवा तुम्हाला हाच आशीर्वाद दे. देवाच्या प्रियजनांनो देवाची इच्छा काय आहे? तुम्ही हट्ट करू नये, देवाच्या वचनाची अवज्ञा करू नये. आणि दुसरी गोष्ट काय लिहिलं तिथं? आणि हट्ट हा मूर्तीपूजा. हट्टाला काय म्हटलेलं आहे? इस्रायल लोक हट्ट करून बसले.
देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, इस्रायल लोक हट्ट करून बसले. हट्टाचा अर्थ काय होतो? मूर्तीपूजा. ख्रिस्ती लोक कोणी पण मूर्तीला जाऊन हार घालणार नाही किंवा त्याच्या पाया पडणार नाही. पण देवाचं वचन इथं सांगितलं, ज्यावेळेस आम्ही हट्ट आमच्या जीवनामध्ये घेऊन बसतो ना, ते कसलं पातक आहे? तर मूर्ती पूजेचं पातक आहे म्हणून सांगितलं. देवाच्या प्रियजनांनो, आम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनाकडे येतो ना, अब्रामाला तो काय म्हणतो माहितीये का? अब्रामा, तू एक 3 वर्षाची कालवड मला अर्पण कर. ती 3 वर्षाची कालवड कशासाठी अर्पण कर? जे तुझ्या मनामध्ये दुःख आहे, जे तुझ्या मनातले ज्या सर्व विचार आहे ना, ज्या हट्टाने घेऊन तू बसलेला आहे ना, की मला परमेश्वर काय देणार आहे ना, हे तुझ्या मनातले जे सर्व हट्टाचे प्रश्न आहे ना, ही जी कालवड हट्ट घेऊन बसलेली आहे ना, त्या हट्टाला तू मला अर्पण कर. अजून काय म्हटलेलं आहे तुम्हाला माहितीये का? देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, हे इस्रायल लोक मिसर देशातून बाहेर निघाले. आणि मिसर देशातून ज्यावेळेस ते बाहेर निघाले ना, ते बायबल असं सांगतं, गणनाचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 21व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, तर ह्या 21व्या अध्यायामध्ये तिथं 13-14 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. तो म्हणतो, हे मोशे, तुम्हाला इथं काय घेऊन आला? काय लिहिलंय तिथं? कृपाकडून वाचा. तेथून निघून त्यांनी रानातून वाहणारी, अमोऱ्यांच्या सीमेवरून वाहणारी जी अर्नोन नदी, तिच्या पैलतेरी तळ दिला. ही अर्नोन नदी मोआब देशाची सरहद्द आहे. 7वं वचन काय सांगितलं? कृपा करून वाचा. 21वा अध्याय आणि 7वं वचन काय सांगितलं? नाही, 5वं, 6वं आणि 7वं वचन. ते परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले की, तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून या रानात मरावयाला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही, आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगे साप पाठवले. त्यांच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. बस ज्यावेळेस आम्ही या 5व्या वचनामध्ये पाहतो ना, तेव्हा हे इस्रायल लोक देवाविरुद्ध आणि मोशे विरुद्ध कुरकुर करू लागले. काय करू लागले? कुरकुर. आम्हाला मिसर देशातून काढून तू या रानात मराव्यास आणलं का? हट्ट. मग त्यांना कुठं राहायचं होतं? मिसर देशामध्ये. मिसर देशामध्ये काय होतं? बंधनं होते. मिसर देशामध्ये काय होती? तर स्लेवरी, त्या दास म्हणून राहत होते. त्यांना खायला माग होते. ते म्हटले, तू आम्हाला ते मिसरातून बाहेर का काढून आणलं? देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस परमेश्वर आमच्या बरोबर असतो ना, त्यावेळेस त्यांनी आम्हाला बंधनातून, आमच्या सर्व जोखडातून, आमच्या सर्व जे आमच्यावरती अधिकार चालवणारे सैतानाचे बंधन आहे ना, हे सर्व काढून टाकलेले असतात. आणि ते लोक म्हणायला लागले त्यांच्या मनाच्या हट्टामुळं की तू आम्हाला काय मारायला आणलं का ह्या जंगलामध्ये? देवाच्या प्रियजनांनो, हीच गोष्ट अब्राम बोलत होता. अब्राम हेच बोलत होता, मला तू संतान दिलं नाही देवा. हट्ट. देव म्हणतो तुझं ते अर्पण कर, तुम्हाला अर्पण करते. बायबल असं सांगते. ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, हे हट्ट म्हटल्यानंतर इफिस्करास पत्र त्याचा 5वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये हट्ट कशाला म्हटलेले ते बघा बरं. इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, तो काय सांगतो तिथं? जार कर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्ती पूजक आहे. हा मूर्ती पूजक आहे म्हणून सांगितलं. जार कर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्ती पूजक आहे असं सांगितलं. म्हणून माझ्या जीवनामध्ये जर अब्रामाच्या जीवनामध्ये त्याला मूल नाही म्हणून तो हट्ट
करत होता. तर देवाच्या प्रियजनांनो, मी आज या जगामध्ये राहत असताना, देवाने मला एवढं सुंदर जीवन दिलं असताना, मी देवासाठी पवित्र जीवन जगतो का? मी जार कर्मात जगतो का? अशुद्ध कृतीमध्ये जगतो का? मी लोभामध्ये जगतो का? मी पापामध्ये जगतो? ही मूर्ती पूजा हे मी परमेश्वराला अर्पण करावी. देवाच्या प्रियजनांनो, माझ्या जीवनामध्ये परमेश्वरासाठी चांगलं काय आहे तो परमेश्वर बरोबर सांगतो मला. अब्रामाच्या जीवनामध्ये देवबापाने त्याला सांगितलं, तू 3 वर्षाची एक कालवड, जे तुझा हट्ट जो आहे ना, जे तू धरून बसलेलं आहे ना, ते तू पहिले मला अर्पण कर. मी माझ्या जीवनामध्ये मी काय हट्ट धरून बसलोय? देवाच्या प्रियजनांनो, देवाच्या प्रियजनांनो, जर आज तुम्ही परमेश्वराचा आवाज ऐकला नाही, तर आज आम्ही अशा जगामध्ये जगत राहिलेलो आहे की जिथं मरण आणि जीवन आमच्या तोंडाशी येऊन उभं राहिलेले. आमच्या जीवनामध्ये आज प्रभूचं कार्य झालं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये प्रभूसाठी आमच्या जीवनामध्ये आम्ही ह्या सर्व अशुद्धपणा, जारकर्मी, लोभ हे सर्व सोडलं पाहिजे, अर्पण केलं पाहिजे. देवा, मला तुझ्या संगती जगायचंय. अब्राम त्यावेळेस जगत होता, मला मूल नाहीये, मला देवाने हे सगळं दिलं, पण मी ह्या गोष्टींमध्ये मरतोय का? तो देव म्हणतो, येशू म्हटलेली जी वेदी आहे ना, ज्या वेदीवरती, ज्या प्रभूंनी, ज्या येशू म्हटलेल्या वेदीवरती येशूने तुमच्या पापांच्या क्षमेसाठी त्या कल्वरीच्या क्रूस खांबावरती आपला प्राण दिलेला आहे ना, त्याच्यावरती हे तुमचं सर्व मूर्तीपूजा, जार कर्म, सर्व लोभीपणा हे सर्व तुम्ही अर्पण करून टाका. अर्पण कशावर करायला सांगितलं? एका वेदीवरती. त्यावेळेस त्यांनी एक वेदी बांधली आणि तिथं त्यांनी ती कालवड अर्पण केली. आम्ही ह्या जगामध्ये राहत असताना प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही आमच्या घरामध्ये घेऊन येऊ. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची वेदी आमच्या घरामध्ये बांधू आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सकाळ संध्याकाळ प्रार्थना करू आणि देवाला म्हणूया की देवा, माझ्या जीवनातलं हे मूर्तीपूजा जी आहे ना, ही तू काढून टाक. मूर्तीपूजा म्हणजे माझं जार कर्म, ज्या गोष्टी मी मागत राहिलेलो आहे ना, ते तुला आवडत नाही ना. देवा, तू मला देणार आहे हे मला माहिती आहे, पण मी माझ्या जीवनातलं जे अशुद्धपण आहे, जे लोभीपण आहे, ते सर्व मी आज तुला अर्पण करतो. माझ्या कुटुंबामध्ये मी किती आशीर्वादित आहे. देवाच्या प्रियजनांनो, आज जर तुम्ही आशीर्वादित असाल आणि अशा काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असाल, तर काय प्रभू परमेश्वर तो आपल्या वचनानुसार लवकर येत राहिलेल्या आपल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी. जर तो येतोय तर मी जाईल का त्याच्याबरोबर? अब्रामाला सांगितलं, तू काय कर, एक 3 वर्षाची कालवड तुम्हाला अर्पण कर. माझं पाप, अब्रामाचं पाप, देवाने त्याला सांगितलं, तुझा हट्ट म्हटलेला पाप आहे ना, तू अर्पण कर. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, काय सांगितलं? 3 वर्षाची एक शेळी. ही शेळी कधीच खाली बघून खात नाही. तिचं सगळीकडे तिकडं असं लक्ष असतं. त्या शेळीबद्दल असं सांगितलेलं आहे की ती शेळी व्यभिचाराचं पातक आहे. आणि आमच्या जीवनामध्ये हे पातक नसावं हे परमेश्वराने त्याला सांगितलं. बघा, त्या पुढच्या अध्यायामध्ये आम्ही पाहणार, या 15व्या अध्यायाच्या 16व्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं की त्यांनी हेगार बरोबर लग्न केलं, तिच्यापासून त्याला मूल झाला, त्यांनी त्याचं नाव इश्माईल ठेवलं. हे बकरी, ह्याचा अर्थ काय होतो? माझ्या जीवनामध्ये व्यभिचाराचं पातक, तुझ्या जीवनामध्ये हे पातक आहे ना. देवाच्या प्रियजनांनो, आम्ही एक पुरुष या नात्याने ज्यावेळेस आम्ही या जगामध्ये जगतो, मी कुटुंबाचा प्रमुख असताना मी देवासाठी किती जगतो की बाहेर जगामध्ये मी किती जगतो? आज परमेश्वर तुम्हाला विचारत राहिलेला आहे की तुझ्या जीवनामधली हे शेळी म्हटलेलं पातक तुझ्या जीवनातलं निघालं का? आमचे विचारातल्या जे सर्व अडकलेल्या गोष्टी आहेत ना, ते माझ्या जीवनातून निघाल्यात का? ही बकरी ह्याचं दर्शक काय आहे? कधी कधी आम्ही विचार करतो नाही का,
असं डोक्यावरून पक्षी जर उडाला तर आम्ही त्या पक्ष्याला जाऊ देतो, नाही का? पक्षी असं वरतून उडाला तर जाऊ देतो. पण आम्ही कधी पक्षाला आपल्या डोक्यावरती घरटं बनवायला जागा देतो का? देवाच्या प्रियजनांनो, विचार येतील ह्या जगामध्ये राहत असताना. निरनिराळे विचार निरनिराळ्या ठिकाणातून येतील. निरनिराळे लोक बोलतात आम्ही जगामध्ये वावरतो, निरनिराळ्या लोकांमध्ये वावरतो. पण आमच्या जीवनामध्ये आमच्या डोक्यावरती त्या पक्ष्यांचं घरट, त्या विचारांचं घरट आमच्या बुद्धीमध्ये होऊ देऊ नका. म्हणून त्या अब्रामाला त्यांनी सांगितलं, अब्रामा तू काय कर, तुझ्या जीवनामध्ये जे पातक आहे ना, शेळीचं पातक, एक पहिलं हट्टाचं पातक, दुसरं जे आहे ना, जे वाईट विचार आणि विचारांचे पातक जे आहेत ना, विचाराचे, ते सर्व पातक तू अर्पण कर. देवाच्या प्रियजनांनो, आज मी ह्या शेवटच्या काळामध्ये जगत असताना जगाची परिस्थिती फार वाईट आहे. जगामध्ये काय काय आलं काय काय माहिती नाही. जे नोहाच्या काळात चाललंय ना, ते आज ह्या काळामध्ये चाललेले. नोहाच्या काळामध्ये लोक लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते. पण त्याही पेक्षा आणखी वाईट गोष्ट घडत होत्या. देवाच्या प्रियजनांनो, आज तेच घडत राहिलेलं आहे. हातामध्ये हे व्यभिचाराचं पातक आलेले, नाही का? सगळ्यांच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहेत. मी ज्यावेळेस ते एकाबद्दल वाचत होतो, ऐकत होतो, ते एका माणसाला संसद भवनेतून एका मंत्र्यांना बाहेर हुसकून टाकलं होतं. का? तर तो पोर्नोग्राफी त्या संसद भवनेमध्ये बघत होता. जर संसद भवनेमध्ये ही पोर्नोग्राफीची फिल्म तो बघत होता, त्याला बाहेर काढलं, तो देव हे कसं सहन करल? देवाच्या प्रियजनांनो, आज जगातले लोक ह्या सर्व पापांमध्ये अडकलेले आहेत आणि त्या देवाची इच्छा हीच आहे की देवाच्या लोकांनी ह्या पापातून बाहेर निघावं. आज आम्ही कुठं आहोत? आमचं जीवन देवासाठी पवित्र आहे का? बायबल असं सांगतं, प्रगटीकरणाचं पुस्तक 21 अध्याय आणि 21 अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये तो म्हटलेला आहे, पवित्र व्यक्ती स्वतःला पवित्र करून घेत राहो, अशुद्ध व्यक्ती स्वतःला अशुद्ध करून घेत राहो. मग देवाचं वचन माझ्याकडे आलेले, मी स्वतःला पवित्र करून घेतो का त्याला भेटण्यासाठी? येशू ख्रिस्त म्हटलेलं वेदी माझ्या घरामध्ये आली का? येशू ख्रिस्त म्हटलेल्या वेदीवरती माझे पाप, माझे जुनाट गोष्टी, माझे न आवडणाऱ्या गोष्टी, माझा हट्ट, माझी मूर्ती पूजा, माझा लोभ, माझी दारूबाजी, माझी काय म्हणतात ना, जे सर्व वाईट गोष्टी आहेत ना, ते मी अर्पण केल्यात का? गलतीकाराच्या पुस्तकामध्ये 5व्या अध्यायाच्या 14-15 वचनामधून तिथं सगळं सांगितलं. हे सर्व मी अर्पण करावं. कुणीतरी वाचा, कुणीतरी गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि 19वा वचन काय सांगितलं? 20वा वचन. आपण ठीक 19 पासून वाचा. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जाकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रगेलपणा आणि अशा इतर गोष्टी, याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हिला म्हटलंय शेळी. मनुष्याच्या जीवनामधली शेळी हे काम करत राहत. शेळीचं प्रतीक हे आहे. अब्रामाला सांगितलं की ह्या गोष्टी ज्या आहेत ना, हे तू अर्पण कर. देवाच्या प्रियजनांनो, आज मी देवाच्या वचनामधून आणि देवाच्या गोष्टीमधून तुम्हाला निक्षून सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त लवकर येतोय तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. कधी धडाका होईल माहिती नाही,
आकाशामध्ये कधी एक काय म्हणतात ना, एक तुतारीचा नाद होईल आणि त्या नाद झाल्याबरोबर आम्ही बदलून जाणार का मी ह्या पापामध्ये अडकले राहणार आहेत. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, आज तुम्ही येशू ख्रिस्त म्हटलेल्या वेदीवर तुम्ही आपले सर्व पाप ते अर्पण करा. कोणतं पाप? देहाचे कर्म, जार कर्म, अशुद्धपणा, कामतूरपणा, चेटके, वैर, कल, मत्सर, तट, फूट, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, अशा इतर किती गोष्टी ज्या आहेत ते सांगितलेल्या आहेत. ते मी घेऊन स्वर्गामध्ये जाईल का? देव म्हणतो असे कर्म करणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यात वारीच नाही. मग मी स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो, मी स्वतःला ख्रिस्ताचा दास म्हणवतो, मी ख्रिस्ती म्हणवतो, तर माझ्या जीवनामध्ये हे पाप का? आज जर तुम्ही आले नाहीत प्रभूकडे आणि प्रभूचा आवाज जर ऐकला नाही आणि समजा आज रात्री प्रभू येशू ख्रिस्त आला, तर तुम्ही कुठं असणार? देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही प्रभूकडे येऊया. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट जी अर्पण करायला सांगितली ती म्हटलेली आहे एडका. 3 वर्षाचा एक एडका. एडका कसा असतो? देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, एडका अब्रामाला देवबापाने सांगितलं की तू एडका अर्पण कर. एडक्याची धडक कधी पाहिली का तुम्ही? एडक्याने जर तुमच्या गुडघ्यावरती धडक दिली ना, तर तुमच्या पायाचे 2 तुकडे होते. एडक्याने जर तुमच्या कमरेमध्ये धडक मारली ना, तर तुमचं बॅकबोन तुटेल एवढी धडक असते. आणि तो देव म्हणतो, तू एवढा आपलं डोकं कडक करू नको ह्यासाठी की मी सांगितलेल्या गोष्टी अर्पण करण्याचं पाहून तू दुसरीकडे जाऊ नको. आमच्या जीवनामध्ये आम्ही नेहमी कंटाळा करतोय, जाऊ दे, कोण देवाचं वचन ऐकतं, कोण देवाच्या गोष्टी करतं, जाऊ दे, ते सोडू. पण आज देव तुम्हाला म्हणत राहिलेले, देवाच्या प्रियजनांनो, आज देव तुम्हाला सांगतोय, तुझ्या जीवनातल्या ह्या सर्व पापाच्या गोष्टी, जसं की आज मी पाहिलं, ज्यावेळेस मी स्तुतीस्तवन करत होतो आणि स्तुतीस्तवन करत असताना ब्रदर गौरव यांनी सांगितलं, चार्ल्स स्पर्जन यांनी सांगितलं की ह्या जगातला सगळ्यात आनंदी व्यक्ती कोण आहे? की ज्याच्या पापांची क्षमा झालेली आहे. तो व्यक्ती तुम्ही आहात. तो व्यक्ती तो पापांची क्षमा झालेला मी व्यक्ती आहे. आम्ही सगळ्यात आनंदी लोक आहोत. देवाच्या प्रियजनांनो, आम्ही ज्यावेळेस या पापांकडे पाहतो ना आणि या जगाकडे पाहतो ना, की आम्ही नुसतं जगाचा अपडेटच घेतोय. आता कोरोना पेशंट किती झाले, आता किती मेले, आता अजून किती वाढ झाली. आम्ही अपडेट घेणारे असणार की आपल्या स्वतःला शुद्ध करणारे असणार? आम्ही नुसतं त्याच्याकडे पाहून एवढं झालं म्हणणारे असणार की आपल्या स्वतःला त्या प्रभू येशू ख्रिस्त येत असताना आम्ही त्याच्याबरोबर चालणारे लोक असणार? आमच्यावरती काय त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आलं का की येशू प्रभू तू माझ्या जीवनामध्ये ये, माझ्या घरामध्ये मी ती एक वेदी बांधतो. आणि हे सगळं अब्रामाने त्या वेदीवरती मांडलं आणि मधोमध चिरलं. ते ह्यासाठी की प्रभू देवा, जे मी पाप केलेलं आहे ना, ते पाप मी सर्व आता ह्या वेदीवरती अर्पण करत राहिलेलं आहे. आणि हे अर्पण केलेल्या माझं जे सर्व तुटलेलं फुटलेलं शरीर जे आहे ना, ह्याच्यामधून तू जा प्रभू देवा. आणि त्या सर्व देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, त्यांनी ते सर्व अर्पण घेतले, मधोमध चिरले आणि आपल्या समोरासमोर ठेवलं, यासाठी की परमेश्वराने त्याच्यातून जावं. आणि देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेले, परमेश्वराची समक्षता तिथं उतरून आली आणि तो त्या सर्व अर्पण केलेल्या गोष्टीच्या मधून गेला आणि ते सर्व अर्पण पवित्र केलं. तसं प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये येईल, मी माझे पाप, माझी अशुद्धपणा, माझा पक्षभेद, मत्सर, राग, तट, फूट हे सर्व ज्यावेळेस मी प्रभू येशू ख्रिस्तावरती अर्पण करेल ना, येशू ख्रिस्त येईल, भस्म करेल ते सर्व आणि तुमच्या जीवनाला तो पापांची क्षमा देईल. आणि मग तो अब्रामाला काय म्हणतो? अब्रामा, तू विश्वास ठेव,
अब्रामाच्या ह्या विश्वासाच्या द्वारे तो नीतिमान ठरण्यात आला. जर तुम्ही म्हटले काय खरंच माझे येशू ख्रिस्त माझ्या पापांची क्षमा करेल का, अब्राम जर असा म्हटला असता, देवा तुम्हाला खरंच मूल देशील का, असा अविश्वास त्याने दाखवला असता तर त्याला मूल झालं नसतं. पण त्याने विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाने तो नीतिमान गणण्यात आला. आणि म्हणूनच ज्यावेळेस तुम्ही आपले पाप, आपल्या चुकीच्या गोष्टी, आपल्या वेबीच्या आपले गोष्टी ज्यावेळेस परमेश्वराकडे अर्पण करतात आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला सांगता ना की प्रभू देवा तू माझ्या पापांची क्षमा कर, त्यावेळेस तो प्रभू येशू येईल आणि तुम्हाला शुद्ध करेल आणि तो तुम्हाला नवीन जीवन देईल. देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही कुठं आहोत? आज मी प्रभू बरोबर आहे का प्रभूची वाट सोडून चकलेला आहे? प्रभू नेहमी अब्रामासंगती बोलायचा. तो काय म्हणायचं माहिती का? ज्यावेळेस आम्ही पाहतो ना यशायाचं पुस्तक याचा 41वा अध्याय आणि 41व्या अध्यायामध्ये तो याकोबाला काय म्हणतो, याकोबा तू माझा सेवक आहे, पण तुझा बाप अब्राम माझा मित्र होता. देवाच्या प्रियजनांनो, तुमचा मुलगा त्याचा सेवक होईल, पण तो तुमचा मित्र होईल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल. आज मी कुठे आहे? आज मी प्रभूमध्ये आहे का प्रभूला मी सोडलेलं आहे? देवाच्या प्रियजनांनो, चारी दिशा ओरडून सांगत राहिलेली प्रभू येशू ख्रिस्त लवकर येतोय. देवाने कदाचित हा डाऊनचा पिरियड ह्यासाठी दिला की तुम्ही आपलं जीवन सुधारावं, तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रभूचा मार्ग पकडावा. प्रभूच्या मार्गामध्ये जे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये थंडपणा आला होता ना, तो प्रभू बरोबर तुम्ही परत एक व्हावं. तुम्ही प्रभू ह्या लॉकडाऊनचा पिरियड ह्यासाठी आला असाल, कदाचित तुम्ही मार्ग सोडून प्रभूला दुसरीकडे गेले असाल, त्या प्रभूने परत तुम्हाला मार्गावर आणण्यासाठी हा लॉकडाऊनचा पिरियड दिलाय. प्रभुदेव आज तुमच्या संगती बोलतोय. त्यांनी अब्रामाला सांगितलं की तुझ्या जीवनातल्या ह्या 3 गोष्टी तू मला अर्पण कर. माझ्या जीवनातल्या जे मी विचाराने पाप केलंय, मी शरीराने पाप करायला सगळ्या जगामध्ये फिरलो, आत्मा माझा खिन्न झाला तरी मी त्या आत्म्यामध्ये मी ते पाप करायला फिरलो. तो देव म्हणतो ह्या 3 गोष्टी मी तुझा पवित्र करेल. तुझा जीव पवित्र करेल, तुझा शरीर पवित्र करेल, तुझा आत्मा पवित्र करेल आणि मी तुला एक नवीन पहाड दाखवेल. मी तुला नवीन आशीर्वाद देईल. मी येईल त्यावेळेस तुला घेऊन जाईल माझ्या बरोबर. तू ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस माझे सर्व येण्यापूर्वीचे सर्व आशीर्वाद तुला, तुझ्या घराण्याला, तुझ्या सर्व लोकांना मी देईल, असा परमेश्वर म्हणतोय. त्याच मी परमेश्वरासमोर उभा आहे. देवाच्या प्रियजनांनो, जर तुम्ही आज हा संदेश ऐकत असाल आणि या संदेशाची वचनं ऐकत असाल तर हे तुमच्यासाठी आज आशीर्वादाचे आहे. तुम्ही ऐकले आणि ह्याप्रमाणे केलं तर देव तुम्हाला आशीर्वाद देईल. देव तुम्हाला पुढे घेऊन चालेल आणि तुमच्या जीवनात अशा सर्व कमी घटी आहेत त्या भरून काढेल. तो देव म्हणतो. आणि हे ज्यावेळेस अब्रामाने केलं, बायबल असं सांगतं अब्रामाला मुलगा झाला ज्याचं नाव होतं इसाक. आणि बायबल असं सांगतं देवाच्या वचनामध्ये देवाने इसाकाला आशीर्वाद दिला. आज ज्यावेळेस आम्ही पाहतो इस्रायलाचे जे सर्व वंशज आहे, आज या जगातले सर्वात जास्त नोबल पुरस्कार घेणारे कोण लोक आहेत तर ते इस्रायलाचे वंशाचे. तो देव तुमची मुलं तशी करेल. तो देव तुमच्या मुलांना आशीर्वाद देईल. तुमच्या एका विश्वासाच्या शब्दाच्या द्वारे तो देव तुमच्या घराण्याला आशीर्वाद देईल आणि तुमच्या जीवनातले, तुमच्या घरातले पाप, शाप, आजार, वाईटपणा सगळ्या गोष्टी तो काढून टाकेल आणि म्हणाल हा माझा परिवार आहे, मी ह्याला आशीर्वाद देईल. आज तुम्ही आहेत का त्या प्रभू बरोबर? काय तुम्ही आहेत का तुमच्या जीवनातले हे 3 पाप सोडण्यासाठी? देव तुम्हाला या वचना करवी महानरित्या आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. हे पवित्र सेनाधीश गौरदेव बाप्पा, तुझ्या नावाला मान, सन्मान, गौरव आणि महिमा तुला देतो. प्रभुदेवा, तुझे प्रिय लोक आज तुझ्या लोकांनी तुझं वचन ऐकलंय आणि तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यास तू त्यांना सहाय्य कर. गौरदेव बाप्पा,
इतक्या दिवसांपर्यंत आपल्या सर्व कामामध्ये ते गुंग होते, पण आता तू त्यांना त्यांच्या सर्व कामातून मोकळं केलं ह्यासाठी की तुझं वचन ऐकावं. आणि हा लॉकडाऊन संपल्यानंतर ज्यावेळेस ते चालतील, आता तर त्यांनी आपलं जीवन तुला दिलं, आणि लॉकडाऊन नंतर ज्यावेळेस ते चालतील तर प्रभू तुझ्या प्रकाशात त्यांना चालू दे, तुझ्या आरोग्यात त्यांना चालू दे. आणि सर्व राजे त्यांच्या जीवनामध्ये काम करत होते, आजाराचं आर्थिक राजा जे त्यांच्या जीवनामध्ये कमी घटी करत होता, घरामध्ये प्रश्न आणणारे, घरामध्ये निरनिराळ्या समस्या आणणारे या सर्व राजांवरती त्यांनी विजय मिळवण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. अब्रामाने ते केलं आणि परमेश्वरा तू त्यांना आशीर्वाद दिला. तुझं गौरव त्याच्या जीवनातून होऊ दे. प्रभू येशू, आम्ही सर्व गौरव तुला देतो. आणि ही प्रार्थना आणि हे सर्व प्रियजन जे ऐकत राहिलेले त्या सर्वांना मी तुझ्या हातामध्ये सोपवतो. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून तू ऐक द्या. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या गुन्ह्यावरून सोडले तसेच संशोधन आम्हास असो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्याने कर, ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.